संपतरावांनी 10 दिवसात इतकं मोठं काम केलं की आमचं पाणी चांगल्या प्रकारे येत राहिले आहे. झाले पण इतकं भगवंतांनी त्यांना ज्ञान दिलं आहे की लहान मुलापासून त्राय वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध आणि संन्यासी साधू यांच्या हृदयामध्ये त्यांनी घर केलेलं आहे. खरंच आभार मानायचे तर आपण त्यांची मानायला पाहिजे. आपण खूप भाग्यवान आहोत असे नगरसेवक आपल्याला लाभलेले आहेत. हा तपोवन रोड काहीच नव्हता. या ठिकाणी मला यायला सुद्धा खडी होती. मी नेवासून यायचं तर ह्या रोड येत नव्हतो. एवढा रोड मोठा केला आणि आज त्या ठिकाणी अनेक लोकांचे संसार या ठिकाणी व्यवस्थित सुरू आहेत आणि त्या भागाची किंमत एवढी वाढली की मला सुद्धा प्लॉट घेता येणार. बरोबरच वाढ करून घेतलेलं आहे आणि भरपूर जनसंपर्क आहे. ते पुढच्या 5 वर्षाला महापौरांचे दावेदार आहेत. महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संपतदादा बारसकर यांनी प्रभागामध्ये प्रभागातील नागरिकांसोबत स्नेह मेळावा आयोजित केला होता. या स्नेह मेळाव्यामध्ये त्यांनी 10 वर्षात केलेल्या कामाचे प्रगती पुस्तक आपल्या नागरिकांसमोर ठेवले. एखाद्या लोकप्रतिनिधीने आपल्या कामाचे प्रगती पुस्तक नागरिकांसमोर ठेवण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी. या 10 वर्षात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते, विरोधी पक्षनेते अशी पदे सांभाळली. त्याचबरोबर वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळलं असून त्या माध्यमातून नगर शहराला हरित करण्याची मोठी जबाबदारी त्यांनी आपल्यावर घेतली होती. त्यानुसार अनेक भागांमध्ये त्यांनी वृक्ष लागवड करून हरित नगर करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. त्याचबरोबर आपला प्रभाग क्रमांक 1 असल्यानं आपला प्रभागही सर्व प्रभागांमध्ये नंबर 1 असला पाहिजे या दृष्टीने त्यांनी आपल्या प्रभागामध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि आमदार संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातून मोठा विकास निधी आपल्या प्रभागामध्ये आणला. प्रथमतः या प्रभागातून राष्ट्रवादीचे ते एकमेव नगरसेवक होते. त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणूनच मागील पंचवार्षिकला या प्रभागातून राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक निवडून आले आणि या 4ही नगरसेवकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रभागामध्ये काम करून आपला प्रभाग सुंदर, स्वच्छ आणि हरित बनवला आहे. आणि गेल्या 5 वर्षात आपण केलेल्या कामाचे प्रगती पुस्तकच त्यांनी आज नागरिकांसमोर ठेवले. नागरिकांचे आभार मानताना संपतदादा बारसकर यांनी गेल्या 10 वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा नागरिकांसमोर मांडला. तर माजी नगरसेवक सागर बोरुडे यांनी संपत बारसकर यांच्या कामाची पद्धत कशी होती हे उलगडून सांगितलं. तर नगरसेविका मीनाताई चव्हाण यांनी जरी आम्ही नगरसेवक पदावरून निवृत्त झालो असलो तरी तुम्ही कधीही आम्हाला कामासाठी फोन करू शकता आणि आम्ही आता नगरसेवक नसलो तरी जनसेवक म्हणून आपली कामे करणार असल्याचं स्पष्ट केलं. आम्हाला नगरसेवक पदाच्या माध्यमातून आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल आम्ही 4ही नगरसेवक तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आज आम्हाला प्रशासनानं 5 वर्ष पूर्ण झाल्यामुळं आम्हाला निवृत्त केलं आहे. जरी आम्हाला निवृत्त केलं असलं तरी आम्ही आज 5 वर्ष तुमचे नगरसेवक म्हणून काम केलेली आहेत. तर आता जनसेवक म्हणून आम्ही तुमचे काम करणार आहोत. कसलंही काम असलं तरी पण तुम्ही आम्हाला हक्कानं जरूर फोन करा. आम्ही तुमच्या कामासाठी कटिबद्ध राहू आणि तुमचे काही अपूर्ण कामं राहिलेले असतील ते पण आम्ही पुढील 5 वर्षात नक्कीच पूर्ण करू अशी मी तुम्हाला 4ही आमच्या नगरसेवकाच्या वतीने ग्वाही देते. मी कुमार भाऊला सांगितलं की आमच्या प्रभागातील नागरिकांनी सलग 10 वर्ष निवडून देण्याची रूपरेषा आहे आणि त्याचं कारण असं आहे की पहिल्या
5 वर्षात मला एकट्याला निवडून दिलं आणि दुसऱ्या 5 वर्षात आम्हाला चौघाला निवडून दिलं. म्हणजे एक हाती सत्ता ही प्रभागातील नागरिकांनी आमच्या ताब्यात दिली. आणि त्याच्याचमुळं मी अहमदनगर महानगरपालिकेत गटनेता मधून मागच्या टर्मला 2.5 वर्षाचा काळ पाहिला, तो वादात गेला. त्याच्यानंतर पक्षांनी आमदार संग्रामभाई जगताप साहेबांनी पुन्हा 5 वर्षासाठी गटनेता म्हणून माझी नियुक्ती केली. त्याच्यानंतर त्यांनीच सांगितलं की 5 वर्ष विरोधी पक्ष नेता राहणारा महानगरपालिकेत प्रथम माझी नोंद लागते. की विषय असा झाला होता की मी सांगितलं की विरोधी पक्ष नेता म्हणून 5 वर्ष मी महानगरपालिकेत सतत काम केलं. काम करत असताना 5 वर्ष विरोधी पक्षाने राहायचा संग्रामभाई म्हणजे की चमत्कार मी केलाय. तर मी म्हणलं आम्ही फक्त नमस्कार करणारे माणसे, चमत्कार त्यांनी केलाय. तर खरं काय तुम्ही सांगा, एवढं सांगत होतं. तर अशा प्रकारे महानगरपालिकेत सुद्धा 5 वर्ष तुमच्यामुळे आम्हाला काम करायला मिळालं. या ठिकाणी अहमदनगर महानगरपालिकेचे नगरसेवक रवींद्र बारसकर, माजी उपमहापौर अनिल जी बोरडे साहेब या उपस्थित त्यांचे मी स्वागत करतो. काम करायची संधी मिळाली आणि या संधीनंतर ज्या वेळेस मी नागरिकांना हाक दिली त्या वेळेस नागरिकांनी त्या हाकेला ओ देऊन आपले काही प्रश्न असतील ते मिटवण्याचं काम केलं. उदाहरणार्थ आंदोलनाच्या मार्फत आपण सावडी कचरा डेपो जो आहे, सावडी कचरा डेपो हा न हटणारी गोष्ट होती, ती हटवण्यासाठी आदरणीय संग्रामभाई जगताप आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य लाभलं. म्हणून आज कचरा डेपोचा वास आपल्याला या ठिकाणी येत नाही. ते हाच कचरा डेपोचा वास आपल्याला प्रोफेसर चौकापर्यंत येत होता. त्याच्यानंतर पाण्याचा जो प्रश्न आहे, पाण्याच्या प्रश्नासाठी आपण अमृत योजनेची जी लाईन आहे ही आपल्या प्रभागामधून टाकून घेतली आणि आपल्या प्रभागामधून टाकत असताना ती आठरे पाटील पब्लिक स्कूल रोड मार्गे भिस्तबाग माल मार्गे तपोन रोड मार्गे पाणीची टाकी वसंत टिकडीची अशी आपण ती पाणीची लाईन टाकली. तिची जी डिझाईन होती ती बायपास रोडनी होती. तर आमदार संग्रामभाई जगताप तत्कालीन अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपल्या भागातून नेली की जेणेकरून ही जी वसाहत आहे ही इतक्या मोठ्या प्रमाणात वाढू राहिली तर हिचा भविष्याचा पाण्याचा प्रश्न निकालीच निघाला पाहिजे. तर त्यासाठी सुद्धा आमदार संग्रामभाई जगताप यांचं मोठं योगदान आहे. लवकरच आपण त्याच्यावर कनेक्शन घेऊन हा प्रभागाचा पाणी प्रश्न हा कायमस्वरूपी निकाली काढण्याचा आपला मानस आहे. त्याच्यानंतर विकास कामासाठी भिस्तबाग माल आहे. हा भिस्तबाग माल आपण जसं आपण जॉगिंग ट्रॅकला जातो, जॉगिंग ट्रॅकला जात असताना आपण सगळे सकाळी वॉकिंग किंवा व्यायामासाठी आपण तिथे जातो. तर आमचा मानस आहे की आपल्या प्रभागातील आणि सावडी उपनगरातील लोक हे भिस्तबाग महाराष्ट्राच्या ठिकाणी जॉगिंगसाठी आले पाहिजे, व्यायामासाठी आले पाहिजे. आणि त्याचसाठी आमदार संग्रामभाई जगताप यांच्या मार्फत 1.5 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला असून बाकीचं काम आपण खाजगीकरणातून करणार आहोत. तसेच आपल्या भागातील आता इथं डॉन बॉस्कोतील सुद्धा रहिवासी नागरिक आहेत, त्यांना माहिती आहे की आपल्या भागात मंगल कार्यालयाचं काम चालू आहे. डॉन बॉस्को कॉलनीमध्ये जवळपास 1.5 एकरच्या याच्यात मंगल कार्यालयाचं काम चालू आहे. ते काम सुद्धा अंतिम टप्प्यात आहे. म्हणजे ते मंगल कार्यालय झाल्यानंतर प्रभागातील पहिलंच असं कार्य असेल की तिथे लोकांचे लग्न हे फ्री होणार आहे. फादर तुमची माफी मागतो कारण की फादरांचे चर्चचे तिथे 30 का 25 फी असते, ती आपली चर्चची बंद होईल. पण सांगतो तसंच आपण ह्या ठिकाणी हा ओपन स्पेस आपण पाहतोय, ह्याच ओपन स्पेसमध्ये आपल्या सहकाऱ्यांनी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सगळे आपण कार्यक्रम केलेले आहेत. तसेच पवननगर येथील राम मंदिरासमोर जे गार्डन आहे ते मोठं गार्डन सुद्धा आपण केलंय. तिथे सभागृहाचं काम चालू आहे. ते सुद्धा आपल्या लक्षणीय पवननगरचे नागरिक या ठिकाणी आहात, त्या पट्ट्यातील नागरिक या ठिकाणी आहेत, त्यांना सुद्धा आपल्याला हे सगळं माहित आहे. त्याचनंतर प्रभागातील अनेक ओपन स्पेस आहेत. अनेक ओपन स्पेस आपण अमृतच्या मार्फत किंवा वृक्षरोपणाच्या मार्फत किंवा ब्लॉकच्या मार्फत किंवा सभागृहाच्या मार्फत, सभा मंडपाच्या मार्फत डेव्हलप केलेले आहेत. ते अनेक ओपन स्पेस या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहित आहेत. सगळे नाव घेत बसलं आपला वेळ पुरणार नाही. त्याचनंतर प्रभागात वृक्ष चळवळ मोठ्या प्रमाणात उभी केलेली आहे. जसं आता मनोगतात आपल्याला सांगितलं नागरिकांनी काय की वृक्ष चळवळ ही किती गरजेची आहे. मी आज आवर्जून सांगितलं की हे जे झाड त्याला आज लाइटिंग सोडा. त्याचं कारण असं की तुम्ही झाल्यानंतर आपल्या दारात जर झाड लावलं ना, आपल्या दारात जर आपण अशी लाइटिंग सोडली तर आपली दिवाळी किंवा आपला सण कसा होईल हे मी काही वेगळी सांगायची गरज नाही. तसेच याच मार्फत आपण अहमदनगर महानगरपालिकेतर्फे आमदार संग्रामभाई जगताप यांच्या उपस्थितीत 2 वर्षापूर्वी स्टँडिंग हॉलमध्ये मिटिंग घेतलेली आणि त्यावेळेस आपण अहमदनगर शहरामध्ये 5,000 वृक्ष लागवडीचं आपण नियोजन केलं आणि त्याची वर्क ऑर्डर होऊन त्याची कामाची सुरुवात सुद्धा या ठिकाणी झालेली आहे असं मी या ठिकाणी नमूद करतो. आणि तसेच
प्रभाग स्वच्छ सुंदर हरित आणि एक नगर शहराची ओळख निर्माण करणार. आजचं जे आपण मी पॉम्पलेट आपल्याला व्हॉट्सअपला आले पहा, म्हणजे 100% खरं सांगतो. त्याचं जे हेडिंग आहे फक्त ते 4-5 जणांना विचारून घेतलेलं आहे. त्याचं जे आतलं जे लिहिलेलं आहे का ते सगळं मी स्वतः लिहिलेलं आहे. आणि ते स्वतः लिहित असताना त्यात एक लिहिलेलं आहे, मी प्रभाग स्वच्छ सुंदर हरित नगर शहराची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या पुढे च लावलेला आहे. म्हणजे करणार म्हणजे करणारच, कारण की आपला प्रभाग हा नगर शहराच्या 100% वेगळी ओळख निर्माण करण्याचा मानस या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. तसेच जाता जाता प्रभाग व पालिका याच्याशी मर्यादित मी काम करत होतो. म्हणजे जाता एवढं सांगतो आपल्याला की प्रभागासाठी किंवा अहमदनगर महानगरपालिकेच्या कार्यासाठी किंवा महानगरपालिकेच्या सेक्टरमध्ये मी काम करत होतो. आदरणीय संग्राम भाई जगताप जेवढे कामं सांगतील तेवढे काम करण्याचा प्रयत्न करत होतो. पण आता जसं साहेबांनी सांगितलं की हे नगरसेवक आता राहिलेलं नाही, पण याच्याकडून काम होते. तुम्ही काय फोन करायचं काही बंद करू नका. फक्त साहेबांनी एक सांगतो की माझी फक्त एकच अडचण आहे, फोन उचलायचा थोडा प्रॉब्लेम आहे, पण ते सुद्धा आपण दुरुस्त करणार आहे. पण एवढं 100% की फोन जरी उचलला नाही तर रिटर्न येतो. आणि जरी माझी एक नागरिकांना विनंती आहे की तुमचा मी फोन घेतला नाही म्हणजेच मी तुमच्यावर नाराज नाही, कारण की मी तुमच्यावर नाराज होऊन माझं नुकसान आहे, तुमचं नाहीये. आणि तुमच्यावर नाराज होऊन मला काही नाराज व्हायचं नाही. त्याच्यामुळे तुम्ही असं कधी समजू नका की मला एक कॉल केला, मला 100 जरी कॉल केले तर थोडासा प्रॉब्लेम आहे, ते 100% सुधारण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला फोन उचलला नाही तर तुम्हाला 100% फोन रिटर्न येईल आणि तुमचं कुठलंही काम असेल ते सोडवण्याचा प्रयत्न करेन. या पुढच्या काळात प्रभागाच्या कामासाठी मर्यादित न राहता आमदार संग्राम भाईची परवानगी घेतो, कारण की शेवटी आता जे बोलायचे तर जात आहे तर त्यांची परवानगी घेतली पाहिजे ना. तर या पुढच्या काळात नुसतं प्रभागासाठी मर्यादित न राहता अहमदनगर शहरामध्ये विकास कामासाठी, शहराच्या नागरिकांच्या कामासाठी या ठिकाणी मी स्वतःहून पुढून या शहरासाठी काम करणार. ही घोषणा मी संग्राम भाईच्या परवानगीने केलेली आहे. आणि आता तुम्ही 2 नंबर मी आहे, तर त्याच्यामुळं तुम्ही असेल किंवा आमदार साहेब आता असा विषय आहे की आमचं सर्वस्व म्हणजे जे म्हणतात की काही जरी असलं तरी आमचं आमदार साहेब येतात, त्याबद्दल तर आम्ही मत व्यक्त करणारच आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही कितीही नाही म्हटले तरी आम्ही बोलणार. त्या दिवशी सुजय दादा आले होते तर त्यावेळेस दादांनाही सांगितलं की सुजय दादा तुम्ही जिल्ह्यात दादा येतं, परंतु वॉर्डात वन अँड ओनली संपत दादा. यावेळी माजी स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे पाटील व अविनाश तात्या घुले यांनी संपतदादा बारसकर यांच्याविषयी असणारे अनुभव यावेळी आपल्या भाषणातून मांडले. तर आमदार संग्रामभैया जगताप यांनी संपतदादा बारसकर यांच्या कामाचे कौतुक करताना, मी पहिला नगरसेवक पाहिला ज्याने पद गेल्यानंतर आपल्या कार्यकाळातील कारभार जनतेसमोर मांडला. तसेच वृक्ष समितीच्या माध्यमातून त्यांनी चांगली कामे करून आपली वेगळी ओळख शहरामध्ये निर्माण केल्याचं त्यांनी सांगितलं. हार्दिक देखील शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आज संपतदादांनी एक आगळावेगळा कार्यक्रम की प्रभागाच्या नागरिकांना खरं तर अभिमान वाटला पाहिजे की 28 तारखेला ज्योतिताई कार्यकाळ संपलाय लोकांचा, नगरसेवकांचा. आणि कुणीच तुम्हाला सांगतो की एकही नगरसेवकांनी कार्यक्रम कोणी घेतला नाही अख्ख्या नगर शहरामध्ये. फक्त आणि फक्त घेतला या प्रभागाच्या लोकांनी. त्याच्यामध्ये संपतदादा असतील, डॉक्टर गोडे साहेब असतील, मीनाताई चव्हाण असतील, किंवा आज कार्यबोल्यामुळे येऊ न शकलेल्या दीपालीताई बारसकर असतील, किंवा उपमहापौर साहेब देखील तात्या आले नाहीत, भोसले साहेब कार्यबोल्यामुळे ते देखील येऊ शकले नाहीत. पण या शहरामध्ये फक्त आणि फक्त याच मंडळींनी कार्यक्रम तात्या राबवला. त्यामुळं मनापासून संपतदादा मी देखील तुमचं व्यक्तिशः या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि त्याचा आभार व्यक्त करण्याचं काम एवढंच आहे की तुम्ही आभार आज लोकांची व्यक्त करताय, तुमचे आभार व्यक्त करतो, कारण की तुम्हाला लोकांची भावना आहे. आणि म्हणून तुम्हाला लोकांनी एकदा नाही दोनदा संधी दिली काम करण्याची. आणि म्हणून त्या निमित्तानं तुम्ही एक आभार प्रदर्शन मांडण्याचा कार्यक्रम खरं तर आज तुम्ही आयोजित केला. त्यामुळे तुमचे खरं तर मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की अशी लोकांबद्दल भावना जोडणारे लोक हे समाजामध्ये असणं गरजेचं असतं.
की जेव्हा लोक आपल्याला निवडून देतात काम करण्याकरता, आपण 5 वर्ष संपर्कात राहतो, काम करतोच आणि कामामुळे डॉक्टर साहेबांनी उदाहरण देखील सांगितलेलं आहे. अनेक उदाहरणं सांगितले की अगदी या प्रभागाची सुरुवात डॉन बॉस्कोपासून होती आणि अगदी तपोवन रोड मार्गे निर्मल नगर आणि निर्मल नगर पासून अख्खा पाईपलाईन, संपूर्ण पाईपलाईन रोडचा परिसर हा आपला सर्व प्रभागाचा परिसर आहे. आणि म्हणून आज प्रत्येक कॉलनीतला, प्रत्येक गल्लीतला मनुष्य इथे या ठिकाणी उपस्थित दर्शून गेला आहे. अनेक लोक आपण थांबलेले आहोत आणि ह्या निमित्तानं खरं तर कामाचा लेखजोखा देखील डॉक्टर साहेबांनी मांडला. संपतदादा देखील आता महाभारताच्या निमित्तानं बोलणारच आहे. पण अनेक मान्यवर संपतदाराच्या बद्दलची भावना अनेक मान्यवरांनी, प्रभागातल्या नागरिकांनी देखील व्यक्त केल्या आहे. खरं तर हे सगळेच मंडळी, बारसकर मंडळी हे सातत्याने कुठल्याही नागरिकाचा प्रश्न असला तर सातत्याने उपलब्ध राहणारे मंडळी आहेत, सातत्याने काम करणारे मंडळी आहेत. सुखदुःखापासून प्रत्येक कामामध्ये हे जातीने हजर असतात. आणि म्हणून आज तसं पाहायला गेलं तर एक वेगळा विचार मांडणारे लोक आहेत. मला नेहमी एक वेगळेपण त्यांच्यातलं जाणवतं आणि जाणवत नाही ते कामाच्या माध्यमातून देखील आपल्या सर्वांना दिसतं. ज्यावेळेला त्यांच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये त्यांचे कुटुंब प्रमुख म्हणून वडील होते, ते वडील ज्यावेळेला गेले तर गेल्यानंतर देखील दशक्रिया विधीचा देखील कार्यक्रम ह्याच परिसरामध्ये शिंदे सर इथं संपन्न झाला होता. तो झाल्यानंतर जी आपण पाहतो की हस्ती विसर्जन आपल्याला विधीप्रमाणे, हिंदू धर्माप्रमाणे आपल्याला करावंच लागतं. पण त्याची जी राख होती तर ती राख या झाडांच्या रूपानं आज त्यांनी आपल्या वडिलांच्या रूपाने या ठिकाणी आज आपल्यामध्ये त्या आहेत अशी भावना त्यांनी या झाडाच्या रूपाने या ठिकाणी व्यक्त केली आहे. आणि म्हणून तो मनुष्य तात्या की तो संपतदादाच्या रूपाने जो मनुष्य आपल्याला पाहायला मिळतो तो खरंच महानगरपालिकेने जी आज वृक्ष समिती केली त्या वृक्ष समितीच्या लायक असणारा मनुष्य या रूपाने खरं तर आपण आज त्याची ओळख ही समाजामध्ये आपण ओळखली पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या भावना या वृक्षांबद्दलच्या किती आहेत. आता अनेक वेळेला लोक निवडून येतात पण निवडून गेल्यानंतर काही लोक संपर्कात राहत नाही. त्याला विचारलं काय, मी पैसे खर्च केले. अरे कुणी सांगितलं तुला करायला? लोक थोडी तुझ्या घरी आले तर डॉक्टर उद्या तू बारा तुझ्याशिवाय कोणी पर्याय नाही, ती तुझी औषधी तू केलेलं आहे. आणि म्हणून अशी देखील लोक समाजामध्ये असतात. पण आज संपदाला तुमच्या रूपाने तुमचे विचार या ठिकाणी जर पाहायला मिळतात तर ते हे कामाच्या माध्यमातून, जसं आज तुम्ही वडिलांच्या बद्दलच्या भावना या वृक्षांमध्ये खरं तर निर्माण केल्या ही वेगळा विचारधारा असते. समाजामध्ये अनेक लोक आपण पाहतो, जीवनामध्ये अनेक चढउतार येत असतात. तुम्ही देखील बरेच चढउतार पाहिलेले आहेत. तुम्ही हलाखीची परिस्थितीतून सगळे पुढे आलेले आहात. पण आज एक कुटुंब निर्माण केलं, कुटुंब उभा केलं आणि एक स्वतःचं नावलौकिक जे निर्माण केलं, बारसकर प्रायव्हेट लिमिटेड फर्मच्या नावाने आज वेगवेगळे व्यवसाय तुम्ही निर्माण केले. तर हे समाजाच्या राजकारणाबरोबर काम करत असताना हे सगळं काम करणं हे खरं तुमच्या तिघाही भावांचं योगदान हे समाजामध्ये आहे. आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून तुम्ही पुढे काम करत राहणारच आहात, एक योगदान तुमचं असणारच आहे. पण खरं तर या माणसाने राजकारणाची सुरुवात आयर साहेब यांनी कशी केली तर ती अगदी जसं आज कुमारभाऊ राष्ट्रवादीच्या युवक संघटनेला महाराष्ट्र उपाध्यक्ष आहेत अभयशेठ, तसं तुम्हाला सांगतो मी देखील राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून काम केलंय. तसं संपतदादा देखील राष्ट्रवादीची विद्यार्थी संघटनेची फळी आहे. तर संपतदादा पूर्वी मला वाटतं 20 वर्षापूर्वी रानगे साहेब 20 वर्षापूर्वी संपतदादा राष्ट्रवादीचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळी आंदोलन केली, काम केलं आणि कामाच्या माध्यमातून आज एक स्वतःचं एवढं मोठं एक काम ज्या प्रभागामध्ये असेल, नगर शहरामध्ये असेल, वृक्ष प्राधिकरण समितीच्या माध्यमातून असेल किंवा त्याचबरोबरीने आज कुठेतरी एक महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये एकदा नाही तर दोनदा तुम्ही लोकांनी संधी दिली आणि तिथे देखील आज गटनेता म्हणून तात्या त्यांनी काम केलंच. पण महानगरपालिकेमध्ये दुसरे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 5 वर्ष हा सत्तेमध्ये होता, पण सत्तेमध्ये असताना देखील संपतदादाकडे महानगरपालिकेचे विरोधी पक्ष येतात पण ते 5 वर्ष झाले एकमेव उदाहरण आहे आजपर्यंत. आज तुम्ही जर पाहिलं तिथं जर गेले बावले साहेब तर तुम्हाला सांगतो की तिथं एकमेव संपतदाराचं 5 वर्ष नाव दिसेल तुम्हाला की विरोधी पक्ष नेता म्हणून कोणाचा दिसणार नाही. 5 वर्ष महापुरुष राहत नाही माणूस, पण जर तुम्हाला सांगतो विरोधी पक्षाचा असताना मनुष्य हा एकमेव राहिलेला आहे. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काहीतरी क्वालिटी आहे, हे क्वालिटी शिवाय होत नाही, ती क्वालिटी लागते. आता पुढे व्हायचं ते तुम्ही ठरवायचे. तुम्ही आता पुढे पाठवलं महापौर काय ते आमदार सुद्धा होऊ शकते, तुम्ही त्याची काळजी करू नका. संपतदाराच्या रूपानं एक योग्य
आणि सक्षम मनुष्य आज तुम्ही निवडून दिल्यामुळेच आपल्याला विकासात्मक काम या प्रभागामध्ये आणि शहरामध्ये कलात्मक काम आपल्याला पाहायला मिळालं. आणि मग येणाऱ्या काळात देखील तशाच प्रकारे ते काम करत राहतील. निवडणुका येत राहतात, जात राहतात, त्याची फार चिंता नाही. त्यामुळं जरी ते आता हे सांगत असले, खोटं सांगतात, कार्यकाळ संपला, आण काढून घेतात. पण तुम्हाला सांगतो, कुणी फोन लावायचं बंद करायचं नाही. हे सांगा आता कार्यकाळ संपलाय, आता ते प्रशासक वगैरे काय नाही, लोक सगळं करतात. फक्त तुम्ही काम सांगत सांगा. नाहीतरी काय करतील, भोसे पाटील आण काढून घेतील. काय आता साहेब आता प्रशासक आले आणि सगळं करतात ते. आणि सगळं काय जे नसेल यांचे होत, तर मी आहे तिथं. डॉक्टरांनी मला सांगितलं, मी आहे तिथे, तुमची काळजी लागते. त्यामुळे एक चांगल्या विचाराचे लोक तुम्ही निवडून दिलेले, चांगल्या पद्धतीने आपण सर्वांना काम करायचं. अगदी प्रभागामध्ये पिण्याच्या पाण्यापासून तर सगळ्या व्यवस्था खरं तर या माणसाने केलेल्या आहेत. त्यामुळे पुढच्या काळात देखील ही सगळी टीम अशाच पद्धतीनं कार्यरत राहील, पुढे काम करत राहील, अशी एक खात्री आणि अपेक्षा व्यक्त करतो. त्यांना पुढच्या कार्यकाळाकरता अशाच पद्धतीने शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांनी असंच सातत्याने लोकांची सेवा करत राहावं. तुम्ही देखील त्यांना ज्या ज्यावेळी संधी येईल त्यावेळी संधी देत राहावं, अशी सदिच्छा निमित्तानं व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मनापासून पुन्हा एकदा त्यांचे खरं तर लोकांचे त्यांनी आभार व्यक्त केल्याबद्दल मी देखील त्यांच्या व्यक्तीच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. की ज्यांच्या बळावर की ज्यांनी या प्रभागासाठी भरघोस असा निधी कुठं कमी पडू दिला नाही आमच्या प्रत्येक प्रभागात, असे नगर शहराचे कार्यसम्राट आमदार संग्राम भैया जगताप. कारण आज जर त्यांनी आम्हाला मदत नसती केली तर आज तुम्हाला म्हणजे बोलायचं म्हणलं तरी, फेस करायचं म्हणलं तरी आम्हाला अवघड गेलं असतं. कारण त्यांनी निधी दिला म्हणून आज तुम्हाला आम्ही फेस करतो आणि छातीपणे तुमच्याशी आम्ही बोलू शकतो, आमचं मनोगत व्यक्त करू शकतो. कारण भैयांनी आम्हाला वेळोवेळी, दादा असतील, आम्ही जे नावं घेतली, प्रत्येकाला वेळोवेळी जेव्हा लागल तेव्हा, जेवढा लागल तेवढा निधी आम्हाला त्यांनी प्राप्त करून दिला. आता दादांचा प्रभाग म्हणजे नगर शहरात मला वाटतं भौगोलिक दृष्ट्या सगळ्यात मोठा प्रभाग असेल आणि वाढता भाग आहे. आता आमच्या ठिकाण काही गावठाण जोडलेले, कारण आमच्या मूलभूत काही कामं, ड्रेनेज असतील, रस्ते असतील, आमचे बेसिक गरजा पहिल्या झालेल्या आहेत. पण इकडं म्हणजे सुरुवातच झिरोपासून करावं लागते उपनगरामध्ये. आणि उपनगर मोठ्या प्रमाणात डेव्हलप होण्याचं कारण की प्रभागात म्हणजे दादांनी जी कामं केली, त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक असतील, सागरजी बोरोडे असतील, मीनाताई चव्हाण असतील, सगळ्यांनीच एकदम मोलाची त्यांना साथ दिली. दादांनी विकास कामांबरोबर धार्मिकतेची सुद्धा जोड या वार्डाच्या माध्यमातून आतामध्ये त्यांच्या वडिलांचं कैलासवासी विजयरावजी बारसकर यांचं वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने मोठा कार्यक्रम भिस्तबाग चौकात, तिकडं नाही आपलं भिस्तबाग महालाच्या तिथं एक धार्मिकतेची सुद्धा या वार्डाला जोड आणि मोठमोठे संत त्या ठिकाणी आले आणि मोठाले कार्यक्रम सुद्धा तिथं त्यांनी 4-5 दिवस आम्ही पाहिले. माणूस निवडून दिला, आपण ज्या माणसाला 10 वर्ष आपल्या भागाचं प्रतिनिधित्व करायला दिलं, त्यांनी आपल्या या प्रभागाला व्यवस्थित न्याय दिला. कारण आज तुम्हाला माहिती, संपतदारांचा भाग जो आहे तो हा सगळा नवीन लेआउटचा भाग आहे. पण विविध मार्गाने त्यांनी संग्रामबाईंच्या माध्यमातून अतिशय चांगले काम दर्जेदार त्यांनी या दिवशी केले आहेत. त्या दिवशी वडगावला मागच्या रोडनी जाताना त्यांना फोन केला, तिथं सुद्धा कॉन्क्रीटचे कामं संपतदारांनी केले. आणि प्रत्येक वेळेस सगळ्या नगरसेवकांना चकवा देऊन एकटेच आयुक्तांकडे, संग्रामबाईंकडे जाऊन सगळ्यात जास्त निधी त्यांनी या प्रभागासाठी आणलेला आहे. या तुम्हाला या सगळ्यांना सांगतो, सगळ्यांना म्हणजे संग्रामबाईंचे समजा मी जरी जवळ असलो पण निधीच्या बाबतीत संग्रामबाईंचा हात 1 नंबर वार्डाला थोडा एक आकडा जास्त असतो. आणि आयुक्तांकडे सुद्धा कधी जातीत माहीत नाही, पण प्रत्येकापेक्षा जर तुम्ही महानगरपालिकेमध्ये जाऊन जर याद्या काढल्या तर सगळ्यात जास्त निधी 1 नंबरला असन, हेच मी तुम्हाला आज सांगतो. पण हे आपल्या करतेत ते कोणासाठी, समजा ह्या सगळ्या नागरिकांसाठी. आणि आज त्यांनी जो कार्यक्रम ठेवलाय की नागरिकांचे आभार, की आज 10 वर्ष त्यांनी, तुम्ही सर्वांनी संपतदारांच्या सोबत राहून त्यांना संधी दिली,
म्हणून त्यांनी हा बराचसा कार्यक्रम ठेवला. हे सुद्धा मला वाटतं या नगर शहरात हा सुद्धा पहिलाच संपतदादांच्या नगरसेवकांचा हा कार्यक्रम असेल. आणि येत्याही काळामध्ये म्हणजे आज जरी त्यांची आम्ही सर्वजण नगरसेवक नसलो, म्हणजे आता प्रशासक म्हणून महापालिकेत आलेला आहे, तरी सुद्धा कामाला संपतदादा पुढं हपकणार नाही. यावेळी नागरिकांनीही आपल्या या लाडक्या लोकप्रतिनिधीचा शाल, श्रीफळ तसेच बुके देऊन सत्कार केला व 10 वर्षात या प्रभागाचा कायापालट केल्याबद्दल आम्हीच आपले आभार मानतो असे सांगितले. या ठिकाणी रस्ते, लाईट, पिण्याच्या पाण्याची समस्या संपतदादा बारसकर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मिटल्यानं या ठिकाणच्या जागेला सोन्याचे भाव आल्याचंही नागरिकांनी सांगितले. पण इतकं भगवंतांनी त्यांना ज्ञान दिलं आहे की लहान मुलापासून त्राळी, वयोवृद्ध, तपवृद्ध, ज्ञानवृद्ध आणि संन्यासी, साधू यांच्या हृदयामध्ये त्यांनी घर केलेलं आहे. खरंच आभार मानायचे तर आपण त्यांचे मानायला पाहिजे. आपण खूप भाग्यवान आहोत. असे नगरसेवक आपल्याला लाभलेले आहेत. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी अशी जनतेची सेवा करावी आणि त्यांचं दीर्घायुष्य असे सुखमय हो ही मी माझ्या श्यामसुंदर श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना मी शुभेच्छा देते. माणसाचं काम बोलतो, बाकी पक्ष दुय्यम आहे असं मी मानतो. आता त्या समाजात काहीही पूर्वपरिचय नाही, पण मी आलो ते संतोष माळवदेंनी मला पत्रिका टाकली ती व्हॉट्सअपवर, आणि मला वाटत होतं की आपण जायचं या कार्यक्रमात. तर सरांचं काम जे आहे, आपले जे नगरसेवक 10 वर्ष पूर्ण झाले, आता मला सांगा एकदा नगरसेवक झाल्यावर पुन्हा दुसऱ्यांदा का निवडून देत असतील लोक? काहीतरी असेल ना त्याच्यामध्ये हिंगी काम करण्याची उमेद. तर असो, जास्त बोलत नाही, पण सरांनी अशीच उत्तरोत्तर भविष्यात कामं करावी. 10 वर्षापूर्वीचा कामाचा आढावा घेण्यासाठी, म्हणजेच माझ्या भाषेत मी बोलन शासन आपल्या दारी, त्यांनी सगळ्या लोकांना बोलवून माझ्या वार्डात काय कामं राहिले ते सांगा, आणि असं सांगण्याचं धाडस त्यांनी या ठिकाणी केलं आहे. त्याबद्दल मला त्यांचा मनस्वी आनंद आहे. मी या ठिकाणी भोसले साहेबांचा जावई म्हणून 3 वर्षापूर्वी या ठिकाणी आलो, तसे 5 वर्ष झाले. पण संपत साहेबांचं माझं या ठिकाणी प्रेम जुळलं, आणि हा तपोवन रोड काहीच नव्हता. या ठिकाणी मला यायला सुद्धा खडी होती. मी नेवाशून यायचं तर ह्या रोड येत नव्हतो. एवढा रोड मोठा केला, आणि आज त्या ठिकाणी अनेक लोकांचे संसार या ठिकाणी व्यवस्थित सुरू आहेत, आणि त्या भागाची किंमत एवढी वाढली की मला सुद्धा प्लॉट घेता येणार ग्रामसेवकातून. अशा साहेबांचं माझ्याकडून जाहीर सत्कार आणि जाहीर अभिनंदन. असेच नगरसेवक या ठिकाणी व्हावा. आणि आम्ही आता मी नवीन ठिकाणी राहतोय, माहेश्वरी पार्क या ठिकाणी आमचे काही लोक 100 लोक या ठिकाणी आलेत. त्यांचे सर्वांचे मतदार कार्ड या ठिकाणी घ्यावेत, आणि आम्ही या नगरचेच रहिवासी होऊ असं आम्ही जाहीर करतो. आणि संपत बारसकर इथून पुढे 25 वर्ष राज्य करतील ही शुभेच्छा देतो. थांबतो. नगरसेवक म्हणून आता तुम्ही जी कारकीर्द केली तर खूपच, म्हणजे मी जसे दादा पहिल्यांदा नगरसेवक झाले तेव्हापासून तर आतापर्यंत म्हणजे पाहतोय आम्ही की कशा प्रकारे विकास झालाय, कशा प्रकारे वार्डात बदल झालाय. आणि सगळ्यांनीच सांगितलंय, कसबे भाऊंनी सांगितलंय, सगळ्यांनी दादांच्या कामाची पावती म्हणजे इथं जमलेले सगळे. आणि असं वार्डात कुणी नसेल की यांनी हे काम केलं नाही किंवा हे काम राहिलंय, असं काही नाही. दादांबद्दल सगळेच म्हणजे खरंच दादा तुमचे खूप आभार. आणि वार्डात इतक्या छान प्रकारे, आणि जे काही वृक्ष संवर्धनाचं आहे तर निसर्गासाठी तोही खूप छान. दादांची तीही कामगिरी खूपच छान आहे. लवकरात लवकर असेच तुमची दिवसेंदिवस प्रगती हो, आणि तुम्ही लवकरच महापौर पदापर्यंत पोहोचू ही शुभेच्छा. जास्त काही बोलायला काही राहिलंच नाही. दादांबद्दल सगळ्यांनी सगळं काही बोलून टाकलेलं आहे. यावेळी पत्रकार दिनाचे औचित्य साधून अनेक पत्रकारांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला. यावेळी प्रभागातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.